नमस्कार मित्रांनो, मी दक्षिण शिंगोले तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि भावंडो, आजचा दिवस आहे शनिवारचा आणि आजच्या दिवशी आम्ही रात्री निघणार आहे अजून एक ज्योतिर्लिंग करायला. म्हणजे आजचा जवळजवळ आम्ही फक्त मागचा रविवार गॅप ठेवला असेल, नंतर मग आम्ही आता या रविवारी पण परत एक ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला जाणार आहे. तुम्हाला टायटल थंबनेवरून समजलं असेल. मी तुम्हाला आता प्लेस रिव्हील करत नाही, तुम्हाला प्लेस मी सांगेन रात्री, कारण की आता आम्ही माहिती आहे रातचे शहेंशाह आहे भाई, रातचे किंग आहे आम्ही. रात्री 10 वाजता आपला निघायचा प्लॅन आहे. रात्री 10 वाजता आम्ही इथून निघू भिवंडीवरून डायरेक्टली समृद्धी हायवे पकडून त्या रस्त्याला. संध्याकाळी जवळजवळ 5 वाजले आणि आता आम्ही घेतो पॅकिंग करत नाही. सगळे कपडे बिपडे थोडेफार घ्यायचे आहेत, कारण की आम्ही 1 डे जाणार आहे. सगळी पोरं इथं घरी येणार आहेत, आपल्या कोणीलाच येणार आहेत आणि इथून आमचा सगळा ग्रुप निघणार आहे. आता मी सध्या आता पॅकिंगच्या मागे लागतो आणि माझ्या जोडीला आहे सोहम, कारण की जास्त काही गोष्टी घ्यायच्या नाही. फक्त एक नॉर्मल टी शर्ट आणि ट्रॅक घेतो, कुर्ता. मी रात्री डायरेक्ट तुम्हाला भेटतो. आता सध्या ब्लॉग आपण सुरुवात केलेली आहे. बाकी सगळं तुम्हाला रात्री सांगतो जेव्हा सगळी पोरा जमा होतील तेव्हा. शॉर्ट मध्ये सांगतो, उद्या आपला अजून एक ज्योतिर्लिंगचं दर्शन होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. आमचा ट्रम्पेट ट्रम्पेट अबे ड्रम सेट मेंटल ड्रम सेट वेदांचा ड्रम सेट इथे ठेवलेला आहे. हे सध्या आता यूज सध्या नाही, यूज नंतर होणार आहे. राहू दे, जाम पसार आहे, नको बंद कर काट. चला मित्रांनो, वेळ झाली निघाशी आणि जवळजवळ आता वाजले रात्रीचे 11 आणि मस्त पाऊस पडले. आता थंडी झाली, मस्त वेदर एकदम मस्त थंड आहे आणि मी आईस्क्रीमचा मजा घेतो. हे बघा कसं मस्त वाफ निघते, हीच मजा आहे. थंडीमध्ये अजून थंडी खायचा, हे सॉरी थंडीमध्ये अजून थंडा खायचा, थंडी मरते मग. ही बघा गाडी रेडी आहे आणि एक दिवस पण असं नाही की आपली गाडी माकलेली असेल. आता आम्ही यावेळेस चाललो घेऊन किया. ही बघा ही किया आहे, ही गाडी घेऊन चाललो आणि ही पण कुत्र आहे की माकलेली अशीच. माझी नशिबा सगळ्या अशाच गाड्या आहेत. आपली ब्रेझा पण फक्त कधी कधी साप असते, मग ती पण नंतर माकलेली असते. मी कुठं जायचं असलं तेव्हा. आता ही किया पण माकलेली आहे पूर्णपणे, तर अशाच घेऊन आम्ही निघणार आहे परत. सगळी मला पोंगळून सांगतात की आम्ही आलो एक एकदम पत्ता नाही. बघा यांना लाजा काय, आता आला का तुम्हाला लाजा करा, लाजा खोटं बोलायला. आत्ता तुम्ही एंट्री मारता, लाव अख्खा कंपाऊंड मध्ये कुठं पण लाव. लाज आहे का जरा ती लाज? खोटं बोलत नाही. अरे खोटं तुम्ही एक नंबर. भाई मी इथं येऊ म्हणून अर्धा घंटा चला मित्रांनो, आता निघायची बोली का आपण. पाणी पियायचं आहे का, तो फेकू बिकू नको का. आम्ही जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट टाइम ट्रिपला गेलो आम्ही 7 जण होतो. 7 जण लास्ट टाइम गेलो ना, जेव्हा भीमाशंकरची ट्रिप बघितली असेल, आम्ही हीच होती सगळी पोरा. नाही 15 किलोमीटर पर्यंत 7 जण. 15 पकड ना तू बाबा. 15 किलोमीटर पर्यंत 7 जण वाटतं. थांबा ना, ते जागेचं नाव नका सांगू ना मग लोकांना. 30 किलोमीटर पर्यंत आम्ही 7 जण होतो, नंतर 6 जण झाले. 6 जण. आता दाखव. आता 1 2 3 स्वतः तू 4 कापले आज, 4 कापले. बाईक पुढच्या वाटतं बाईक रोड ट्रिप होणार, बाईक वरती वाटतं 2च जण. भीमाशंकरचा लॉक गाजवले ना, यो पण पार सीमा पार. कोणी असं का नसं, आम्हाला फरक पडत नाही. 30 दशक त्यांच्या मागे लागेल तर दशिरात लागेल. चला 11:15 वाजले इथं आणि आता मस्त आपण निघू. गाडी घेतो मी समृद्धी महामार्ग पकडून सरळ अख्खा. आपला समृद्धी कुठं सोडत आपल्याला, सिन्नरला ना. सिन्नरला मी समृद्धी सोडू डायरेक्ट. ही या काय, अच्छा मराठी अकरा का या काय नाव आले. ते बघा 12 वाजले आणि आम्ही आता थांबलो एक ठिकाणी पार्सल घ्यायला का. तर आम्हाला शिवसागर म्हणजे आहे व्हेज रेस्टॉरंट आहे, ते पार्सल घ्यायला थांबलो. सांगतो हॉटेल बंद झाला, हॉटेल बंद झाली. सगळी पब्लिक आहे, पब्लिक आणा आले सगळी निघलेली आहे. फक्त आपला काम लास्ट आम्ही बोलते गेट बोलते बंद आहे, हां नाही मिलेगा ऑर्डर. तो वॉचमैन मला सांगते, बोलता अंदर मत जाओ, बोलता बंद हो गया, बोलता पूरा अभी क्लोज कर रहे. त्याला बोला अंदर गए हमारे आदमी, अभी हमको पार्सल लेने गए. तर आता त्याला सांगितलं तो तवा बनवून द्यायला लागले. आता पनीर चिल्ली तुला असते, पनीर मध्ये बरं असते. मागवली पनीर चिल्ली, घेऊन दे. नाही पनीर चिल्ली नको बोलते कसं नाही पनीर चोपता रे चोपता नाही. बिल काढून दिला का, बोलताना यो बिल आहे ना, योच बोलतो फायनल आहे. आणि इथं ना काय माहिती आहे का, की म्हणजे आपली गाववालीची पब्लिक असते ना, आता इकडच्या एरियातील लोक असते तर माहिती आहे, इथं एवढं गाववाल्यांना 15% डिस्काउंट आहे. तर त्यांनी ना आम्हाला ओरिजिनल बिल दिला, डिस्काउंट न करता. त्यांनी घेतला बिल, त्याने भरून टाकला. आपला बरं बिल दिला. बिल नाही पाहिजे बोलता आम्हाला, 15% डिस्काउंट करून बिल दे. आम्ही आता इथून पार्सल घेतो, फटकन आम्ही डायरेक्ट समृद्धी पकडतो. सिन्नर जेव्हा कुठं सिन्नर डायरेक्ट सिन्नरला आम्ही जेव्हा थांबू
आता मी सध्या इथं पनीर काय ऑर्डर दिलं पनीर चोपता चोपता नाही रे, पनीर कोल्हापुरी हा पनीर कोल्हापूर दिले. याला मला माहिती आहे. मला पनीर कोफ्ता घ्यायचा होता कोपत्यांचं असतं आणि आता मस्त असे थिक ग्रेव्ही असतं, ग्रेव्ही मस्त असतं, मजा येते. ग्रेव्हीच आहे ना तू आम्हाला बंदी पण दे मग तू यांच्या पण आता आम्ही पनीर कोल्हापूर सांगितले, मग आम्ही आता पार्सल घेतो डायरेक्ट मग आपण रस्त्याला. हे आपली गाडी काय चालली ते साईडला चालली इकडे 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 कर इकडे कर हे पटीन टाकू का? पटीन टाकू इकडे इकडे कर इकडे टाकू ए बाबा, ये इकडे गो इकडे लेन 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 जे लेन जे लेन जे लेन चेंज करतो. ले, ले, ले. हे आली 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 हे आली. हे परत 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 थांब, थांब, लेन चेंज कर परत. तिकडे तिकडे नको थांब ना, बहिणा सीसीटीव्ही आलो ना, आपल्या गाडी सगळं जमा करतील. 17 लेन चेंज केली तर आरती आवांदो जवळजवळ आम्ही 1 तासामध्ये ना डायरेक्ट घोटीला पोहोचलो. एक नाही 1.25 तास लागला ना, 1.25 तासामध्ये आम्ही घोटीला पोहोचलो आणि आपल्या समृद्धी हायवे मारून आमच्या इकडून म्हणजे सांगलीलावरून चढलो तिथं. समृद्धी मारून आलो ना, फक्त 160 रुपये टोल लागला आम्हाला आणि आमच्या जवळजवळ 3 घंटे वाचले इथे येतात. कारण घोटी पोहोचायला बोला आम्हाला कम से कम 4 तास रनिंग आहे. आम्ही इथे 1 तासामध्ये पोहोचलो, 1-1.5 तास पकडला लास्ट. का आता बघा आम्ही जेवायला थांबलो इथं, सध्या ब्रेक घेतले. ही चटणी कसली आहे? सोयाबीन चटणी. ओ माय गॉड, सोयाबीन चटणी आणली. मी पहिल्यांदा दाखल्या सोयाबीन चटणी पहिले Taste कर बनवले तू. माझी हे ना रे ओय, चटणी ओय, कुठं चालले तू? तू चालले कुठं? ए तुला लग्न होतं आम्ही यो ए 5 माणूस आले. तुला लग्न होतं आम्ही तू कसा काय आले? ए तू मेल आहे का फिमेल आहे रे? ही बघा, ही आम्ही पनीरची भाजी घेऊन आलेलो. पनीर चोपता पनीर चोपता नाही, चोपता नाही रे, हे काय कोल्हापुरी कोल्हापुरी. तुला मारी एव्हा मी जेवणार नाही का, असं काय करशील तर. साहिल माहिती तुला ती माहित आहे ती कॅरेची व्हिडिओ बघले मी नाही का. जय महाकाल ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय 4 तासात आम्ही डायरेक्ट घृष्णेश्वर मंदिराकडे चल पुरं चल अरे बघ इथली एंट्री आहे मंदिराची. पोचलो पण मग भाई मंदिराचं नाव बघ, हे मंदिर. मंदिराजवळ पोचलो आम्ही आम्हाला माहित पण नाही भाई गर्दी पण काहीच नाही. गर्दी पण काहीच नाही चालू बघा चालू बघू मी उतरून बघू ग आम्ही पोचल्याव किती वाजता आपण पोचलो 4:30 वाजता आणि आता मंदिरातील आरती 5:30 वाजता स्टार्ट होणार आहे आणि आम्ही 1 तास लवकर पोहोचलेलो आणि आता आपण डायरेक्ट जाऊ गाभाऱ्यात 1 तास वेट मित्रांनो हे बघा, आम्ही बरोबर 4:42 इथे आता पोहोचलेलो आहे कृष्णेश्वर मध्ये. आणि तुम्ही खरोखर सांगतो, आज असं तुम्हाला ना तर समृद्धी महामार्ग मारून या. 8 घंट्याचा प्रवास फक्त 4 घंट्यात जेवून खाऊन हा आम्ही जेवायला थांबलो म्हणजे इथे याने ना सुशांतने आमच्या मॅप लावलेला होता, जो आम्हाला डायरेक्ट उतरवला ते टोल नाक्यावरती. तिथं आम्ही उतरलो तर आम्हाला वाटलं का इथूनच सगळं रस्ता आहे, पण यांनी लावलेला होता तो विदाऊट टोलचा अख्खा रस्ता लावलेला होता. पण टोल गेला परवडला. आपल्या किती टोल लागला? 550 ना, 475 पावणे 500 म्हणजे 475 रुपये आम्हाला टोल लागला. आणि झोपलेला बघा तो झोपलेला आम्ही अख्खी रस्त्याला गाणे बोलत आले सगळी, मस्त गाणे लावून. फक्त एकच माणूस झोपलेला होता. आमच्यावरून चढलो ना तर आपला तिथून ते इथपर्यंत जवळजवळ 415 रुपये 475 रुपये आपला टोल लागला. आणि हाय वर्थ इट आहे, म्हणजे चांगला आहे. बाकी एकदम टकाटक आलो. तर मी विचारून हा. ताईला विचारलं बरं काय मंदिराचा 5:30 ला मंदिर खोलेल. मी बोलते ना कपडे घाला तिथं जा गाभाऱ्यात आणि 1 तास वेट करा मंदिरात आतमध्ये जाऊन, नंतर 5:30 आरती भेटेल. म्हणजे या ज्योतिर्लिंगाचा 12वा ज्योतिर्लिंग आहे, हा 12 ज्योतिर्लिंग आहे. 12वा. तर आम्हाला डायरेक्ट आतमध्ये जाऊन आरती भेटेल. म्हणजे आपण काहीतरी पुण्य गेलं शपथ. आरती भेटेल. भीमाशंकरला मुख दर्शन, पण इथे 1 तास आतमध्ये डायरेक्ट. चला गाड्या आम्ही बरोबर कपडे चेंज करून घेतो आणि लगेच आतमध्ये एंट्री असं वाटत नाही मोबाईल नाही आणि शूट करायला जमणार नाही. आतमध्ये काहीच शूट करता येणार नाही. बाहेरच्या मोबाईलचा तुम्हाला बाहेरचा जर जमला आपल्याला ना तर तुम्हाला बाहेर फक्त टाइम आता फुल टाइम आहे. आता आपले सगळे स्पॉट होऊ शकतात. आम्ही मस्त जेवून खाऊन थांबून इतका टाइम आम्ही टाइमपास करून पण आम्ही जवळजवळ 4.5 घंट्यामध्ये 4 घंट्यामध्ये इकडे पोहोचलो. आम्ही ज्या रस्ता सोडून खालते उतरलेलो ना, म्हणजे तो टर्न इकडून दाखवलेला तो रस्ता आम्ही सोडलेला. जेवलो बिवलो आम्ही, नंतर परत आम्ही मग समृद्धी महामार्ग पकडला. तर भारी आहे, आणि रस्ता म्हणले सॅल्यूट आहे खरोखर. नंबर काम केलं 4 घंटे आमचे वाचवले. आम्ही अंदाज पकडलेला 8. बोलताना ऍक्सिडेंट होता काही होता काही होत नाही. काही होत हा, हा. नाही. ड्रायव्हर चांगला पाहिजे ड्रायव्हर आणि ड्रायव्हरच्या बाजूचा पण
आम्ही कोण म्हणजे तूच र एकटाच तूच र हा, मग ते- तू मागे येऊ मधलेला पाहिजे ए, नाही यो डीजे ऑपरेटर मिक्सर मिक्सर या गेले मुलगा या गेले मिक्सरची कुठे यो- पण जा मिक्सरचं काम करेल यो आमच्या ग्रुप मधला मिक्सर आहे मिक्सर पण त्याने- ऍडजस्ट करायचं मगच्या बॉडी दिसणार तुझी त्या गेल्यावर त्याने ना फक्त गाणे हँडल करत होता बाकी यो आम्ही गाणी बोलत होतो अख्खी रस्त्याला फुल आमची बडबड चालू होती म्हणून तर ड्रायव्हरला आम्ही मजा आली 280 किलोमीटरचा आम्ही रस्ता आरामशीर पार केला 4 वाटला बी घंट्यामध्ये नाही रे काही काहीच नाही वाटलं काहीच ना? वाटला नाही सनसनीट गाडी आम्ही मी डायरेक्ट म्हणजे क्रूज कंट्रोल टाकून दिलेली 110 स्पीड मारून आलो आणि मस्त एकदम प्रवास झाला आरामशीर पोहोचलो आम्ही बस आता जरा इंस्टावर पण स्टोरी टाकतो आम्ही पोहोचलो इथे असा आणि मस्त आता दर्शन भारी होणार आहे चला इथपर्यंत ब्लॉग बघितले आता कंटिन्यू बघत राहा आतमध्ये मंदिरात जय जाऊ जय आपण शंकर हर हर महादेव किती वाजलं 5 वाजलं ना नाही बदल हाय कम्प्लीट कम्प्लीट 5 घ्या सगळे करून 5 बघा आता आरती चालू होणार आहे आतमध्ये आवाज तर येतो सध्या आता ते अर्धा तास कसा असेल तो आम्ही? जे फुलांची टोपली घेतली ना ते ताईने सांगितलं की अजूनपर्यंत सकाळी 8 वाजता लॉकर ओपन होतात तर आता आम्ही सध्या मोबाईल आतमध्ये नेऊ शकतो कारण की लॉकर अजूनपर्यंत आई बाबा चिखल एवढा कारण लॉकर अजूनपर्यंत चालू झाले म्हणून ही काय दिसतच नाही भाई थांबा मी आपटन नेतं काहीच गर्दी नाही आज अण्णा लुंगी सांभाळो अण्णा गडबड होते का अण्णा बघा गर्दी काहीच नाही ये बाबा मस्त एकदम परफेक्ट दिवशी आलो आम्ही रविवार असू पण काहीच गर्दी नाही काय चाललंय तुम्ही काय नाही हर हर मित्रांनो तुम्ही मागे बघू शकता मंदिर आणि एक नंबर दर्शन झालं आमचं 1 नंबर असा दर्शन आजपर्यंत आमचा कुठल्याच ज्योतिर्लिंगात झाला नाही आम्ही शिवलिंगावर डोका ठेवून दर्शन घेतलं इतकं म्हणजे आरामशीर गर्दी जास्त नाही गर्दी आत्ता वाढायला लागली डोलं भरून दर्शन घेतलेलं आहे अक्षरशः अंगाला काटा आला होता आम्ही इथे 5 वाजता पोचलेलो आणि करेक्ट 5:20 आम्ही मंदिराच्या बाहेर आहे दर्शन घेऊन विचार करा जास्त गर्दीच नाही आता पब्लिक यायला चालू झाली बघा सगळी पब्लिक आता गर्दी व्हायला लागलेली आहे इकडून पब्लिक आहे सकाळी मी जवळजवळ इथे 5 वाजता एंट्री केली ना आम्हाला फायदा झालेला आहे भीमाशंकरला आम्ही जाम लेट झालेलो आणि गर्दी पण जाम डेंजर होती पण इथे तसं नाही आम्ही इथे एकदम परफेक्ट टाईमवर आलो पण तुम्ही आया किती वाजता येतात हां इथली स्पेशालिटी अशी आहे की इथं VIP रांग नाही आहे कुठलीच जे पण भाविक येतील ते सगळे या लाईनीनुसार येतील या लाईनीतून येतील सगळे कपडे हां कपडे अंगावरती नाही पाहिजे याने तर बाई लुंगी घातली बघा या लुंगी घातली बघा लुंगी मी पण लुंगीच घेणार होतो मी जेव्हा गोकर्णला दर्शनला गेलेलो ना तेव्हाची लुंगी होती पण मी घातली नाही कारण की मला आठवण राहिली नाही मी झोपलेलो बघा नॉर्मल बॉन्डी खपलं याचा वापर करत लावले हो काय त्याला आता येऊ घाल या काय झाला कोण आहे यो सिंबल आहे यो कोण आहे माझा फोटो दाखव यो फोटो होता त्याला काय केला AI यो नाही AI आपल्या कामाचं नाही AI ने काही घेऊ शकत नाही
भावांचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि लगेच आम्ही निघलो बाहेर आणि आता चाललो मी कैलास मंदिरमध्ये. इथं आम्ही जेव्हा पोहोचलो ना तेव्हा एक भरपूर भारी गोष्ट घडली जी मला जाम आवडली. आम्ही जसा इथे एंट्री करणार होतो म्हणजे समृद्धी हायवेवरून उतरणार होतो तेव्हा ती मॅपची बाई असते ती बोलली टर्न लेफ्ट फॉर छत्रपती संभाजीनगर. तर भावंत ही फिलिंग जी होती ना त्याला मला एकदम भारी होती. म्हणजे एक असं वाटला की काहीतरी जिंकल्यासारखं वाटतो. नाव जो चेंज केल्यानंतर ती मॅपवरती बोलली ना तर एक नंबर फिलिंग आली तेव्हा मस्त वाटला. आणि आम्ही लगेच खालती तिथून उतरलो आणि दर्शन घेतलं. आता आम्ही हे सध्या कैलास मंदिर दर्शनाला आलोय. सध्या इथलं दर्शन झाला ना की आपण मग पुढे निघू. पुढचा प्रवास कसा असेल समजेल तुम्हाला. पण सध्या आता ते गेलं तिकीट काढायला पोरा. आता आपण आतमध्ये एक्सप्लोर करू जरा. गार्डन मस्त आहे. हा गार्डन बघा. तिकडे जाणार आहे आपण तिकडे. हा बाबा ही धाव ठोकली बघ कारुदाई. म्हणतो हे बघा इथं सगळा अख्खा महाभारतचा सीन सगळा क्रिएट केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ स्लो करून बघा पाहिजे तर. महाभारत सॉरी महाभारत बघितला ते रामायणचं सगळं अख्खा सीन इथं उभारलेलं आहे. हे बघा हे बघा वानर सेना बघा ही दगडा नेताना. हां हां खाली वानर सेना मारुती लंका दहन झाला होता तेव्हा. लंकेला असाच बसून आग लावलेली आहे. काकी लंका पेटवलेली बसून नाही पेट्रोल. अरे तू भांगडी करायला आले का माशा. हा बसून नाही माहिती आम्ही सांगतो ना. हो ना बसून नाही पेट्रोल ना. आता बसून नाही पेटवली पण तो त्याला धरलेल ना. बसून का पेट्रोल अरे मग नंतर करत गेला. शेपटीला आग लागलेली सगळी तेव्हा पेटली. मग शेपटीला आकवा लावली तिथं याच्या रामाच्या दरबार आणलं तेव्हा आग लावली ना. रावणाने मग दरबार आणलं तेव्हा याला मार तू रिएक्शन घे. फोटो थांब ना. नको तू नको. मी फोटो बघा हे माझा आहे. बरोबर एक चुकून उडा हात खाली गेला. बिजा मी एकच करतो बघ. अरे एक फोटो कर त्यांनी एक फोटो. अरे त्या माझ्या अगोदर पासून आय पण वापरते. आय पण माझ्या अगोदर पासून त्याला विसरलो. परत ती बोटा चुकीच्या ठिकाणी दाबायला. अरे उलटा गेला उलटा नाही उलटा पहिला सारखा मग उलटा. हा किरले वा. आता याला तरी खोरं वरते ना घेतली लागला. यांच्या काय होणार नाही. माझा काय विषयच नाही. हे चला तुझं बरोबर केलं सांग दे ना. माझं चांगलं काढलं नाही काढलं आतून ये याला कोण ना आपण तिथे वापरायला. आता याला पण खोरी अभी बदत आहे भाई अभी बदत आहे. तू त्याचा थोपाडतास मग तू फोटो भाई डेंजर सीन. सांग त्याला तसा. नशीब माहिती कसं गेले मिसाल तुला माहिती आहे ना. नाश्ता टाइम ये पापोरनी काही नाही. पापड मिसळ पाहिजे त्याला पापोरनी का पापड दे रे. किसलिंग खाऊन घेऊ जाऊन दे यांच्या होते भांगरी. हे खा रे पण निंबू घेऊन निचोड के. मित्रांनो अचानक आणि भयानक मध्ये प्लॅन में चेंज. आम्ही चाललेलो होतो डायरेक्टली त्र्यंबकेश्वरला पण खतरनाक गर्दी आहे.
मग त्यामुळे आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही आलो होता शनी शिंगणापूरला. डायरेक्ट इकडे आम्ही दर्शन घेणार आहे आता. तोंडाला पाणी नको लावू. का चालतंय का? कार पाणी हे त्यांना थांबू इकडे इकडे इकडे. विसले जावं विसले नाही. आपली गाडी आहे ना पाणी याचा घराचा आहे फिल्टरचा पाणी आहे. तर आता आम्ही दर्शनात चाललो त्यामुळे वॉच बी सगळं काढून ठेवले कारण की बेल्ट वॉच अलाउड नाही. आम्ही आता आतमध्ये जातो मस्त की दर्शन घेऊ आणि मग लगेच इथून निघू डायरेक्टली मडीच्या रस्त्याला. म्हणजे माहित ना बंगाली बाबा हे आहे का शनी महाराज. शनी महाराज ओम शनिदेवाय नमः. शनिवार जातो ना देवलान. शनिवार जातो. यस बस. शनी आमच्या मागे एकच शनी लागले. नाही तो झाला. आमच्या मागे एक शनी लागले. देवा तो शनी दूर कर. बिना काहीच नको आम्हाला. काय नाही देवा सगळ्यांना सुखरूप ठेव बस. बाकी काहीच नाही विषय. तो शनी नाही नाही नको तो नको शनी सांगू दूर नको कर. त्या नको सांगू नको. पटले का नाही नाही मना पाटला बिटला नाही असा काही विषय नाही. तो शनी दूर कर. तरी पण सगळ्यांना सुखरूप ठेव देवा बस बस. बाकी काही नको. भांगरी नाही पाहिजे. आमच्या ब्लॉग मध्ये नाही. रीलला पाहिजे होती ना बोलतं. मला काय माहिती मी ऐकलाच नाही. फ्युचरला रील करू का ब्लॉग टाकू आम्हाला पण या लग्न करायचं आहे. आम्ही बघा 5 5 5 5 20 असं आम्ही काही मिली बघत आहे आमची. ओम शनिदेवाय नमः. काका आशीर्वाद द्या चला. हे शनिदेवाय शनिदेवाय. त्याचे लागली आपल्याकडे असं लिवली हे दंग करतील रे. ओम शनिदेवाय नमः. याद नाही. ओम शनेशनाय नमः. नंबर 1. चला मित्रांनो शनी शिंगणापूरमध्ये दर्शन आपलं मस्त झालेलं आहे. आम्ही एकदम आरामशीर दर्शन केलं आणि मस्त भारी दर्शन झाला. आणि आता नेक्स्ट स्टॉप आपला आम्ही चाललो आता बंगाली बाबा. काय म्हणणार भाव दर्शनाला. आला बंगाला फिरून आला रात बघव्या कंपनीवाला. नाद भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र. भूत बाळाही घाबरीत त्याला ना. भगव्या कंपनीवाला भूत बाळाही भगव्या कंपनीवाला